वसई विरार महानगर पालिका महासभा के अंदर जो हुआ उसने सियासी पारा चढ़ा दिया है। शब्दों की जंग इतनी बढ़ी कि माहौल गर्मा गया। एक तरफ विपक्ष ने सीधे सीधे बहुजन विकास अघाड़ी को चुनावी हार याद दिला दी, तो दूसरी तरफ महापौर इसे सिर्फ छोटी मोटी कुरबुरी बताकर मामला हल्का करने की कोशिश कर रहे हैं। लेकिन सवाल यह है कि अगर सब कुछ सहमति से हुआ तो फिर ये तीखी बहस क्यों? आखिर किस बात ने नेताओं को इतना भड़का दिया? विपक्ष के नेता मनोज पाटिल का कहना है कि हार का जिक्र होते ही कुछ नगर सेवक बौखला गए और उन्होंने मर्यादा लांघ दी। जवाब में उनके सदस्यों ने भी करारा पलटवार किया। वहीं महापौर अजीव पाटिल का दावा है कि माहौल पूरी तरह से ठीक था, बस कुछ नए सदस्य जिन्हें बोलने की समझ नहीं और अब उन्हें समझा दिया गया है। अब बड़ा सवाल ये है, क्या ये सिर्फ छोटी कुरबुरी है या आने वाले समय में सियासी टकराव का ट्रेलर? खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महासभा पार पडलेली आहे। सर्व विषय हे सहमतीने सगळे झालेले आहेत, त्यामुळे वातावरण चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने होतं आणि महासभेमध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरे होतात, त्याच्यात फार काय मनावर घेण्यासारख्या नव्हत्या। परंतु नवीन काही सदस्य आहेत आणि त्यांना कसं बोलावं, काय बोलावं हे कळत नाही, कुठच्या कमेंट्स कराव्या हे कळत नाही। परंतु त्यांना आम्ही तशीच कल्पना दिलेली आहे, पुढच्या वेळी असं काही ते करणार नाही असं मला खात्री आहे। बघा, महिला बालकल्याणचे सदस्य असतील, आरोग्याचे सदस्य असतील, त्याचप्रमाणे प्रभाग रचना असेल, पाणी पुरवठ्याचे आहेत, फेरीवाल्यांचे विषय आहेत, उद्यानांचे विषय आहेत, असे अनेक विकास कामांचे विषय आलेले आहेत। एवढेच विषय अजून बाकी आहेत, ते पुढच्या विशेष सभेमध्ये येतील। सकाळी बजेट दाखल झालेल्या स्थायी समिती सभापतीने त्यावर देखील चर्चा 25 तारखेला होणार आहे आणि एखाद दोन विषय सोडले तर सर्व विषय सहमतीने झालेले आहे। नाही नाही नाही, आम्ही जसं भाजपने बीजेपीने नवी मुंबईमध्ये प्रभाग रचना केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही देखील चांगली प्रभाग रचना केलेली आहे। सगळे प्रभाग एकमेकाला लागून आहेत, कुठचाही असा वेडावाकडा प्रभाग झालेला नाहीये। वसई तालुक्याची भौगोलिक रचनाच फार मोठी आहे, त्यामुळे काही गोष्टी छोट्या मोठ्या होण्याची शक्यता आहे। परंतु आम्ही जे पण प्रभाग आहेत ते सगळे प्रभाग एकमेकाला जॉईंट असलेलेच आम्ही घेतलेले आहेत। म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की मतं दिली नाही म्हणजे नाकारला, म्हणजे विधानसभेमध्ये ते म्हणतात तसं नगरपालिका महापालिकेमध्ये काय झालेलं आहे का, भाजपला लोकांना कळालेली आहे एकी भूल, ती लोकांनी नाकारली त्यांना आणि ते 115 सीट निवडून आणणार असे वल्गना करत होते। महापालिकेमध्ये आमची सत्ता येणार होती असे वल्गना करत होते, तर ते सगळेच्या सगळ्या सीट या त्यांच्या वल्गना ह्या धुळीला मिळाल्यात असं आम्ही म्हणायचं का? बरोबर आहे, मग आम्ही त्यांना मिरची जुंबली असं म्हणायचं का? शेवटी बघा, कुठचेही आपला नेता असेल त्याबद्दल घोषणा देणं बरोबर आहे, परंतु समोरच्याने जर आपल्या नेत्याच्या घोषणा दिल्या तर त्याचा देखील मान ठेवला पाहिजे। नवीन आहेत सदस्य म्हणून यावेळी ठीक आहे, परंतु ते काही गोष्टी आहेत त्यांच्या चुका आहेत, परंतु ते नवीन आहेत, त्या पुढच्या वेळी त्यांच्यात सुधारणा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। की बहुजन विकास आघाडीचे काही लोकप्रतिनिधी हे मान्य करायला तयार नाहीत की वसई आणि नालासोपारामध्ये त्यांचा पराभव झालाय। लोकांनी त्यांच्या आमदार पदाच्या उमेदवारांना नाकारलंय आणि हाच उल्लेख ज्या वेळेला घोषणाबाजी झाली त्यावेळेला हा उल्लेख झाला की लोकांनी नाकारलाय, परंतु त्यांना का झोंबलं हे मला कळत नाही। मुळात लोकशाहीमध्ये आम्हालाही वर्षानुवर्ष लोकांनी नाकारलं, आम्ही ते स्वीकारलं आणि आम्ही मोठ्या मनाने पुन्हा एकदा कामाला लागलो। परंतु आजही अनेक काही त्यांचे नगरसेवक जे आहेत, काही लोक त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते हे सत्यच स्वीकारायला तयार नाहीत आणि त्यामुळे नाकारले हा शब्द कसा वापरला किंवा घरी बसवला हा शब्द कसा वापरला असं करून त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला सुरुवात केली, काही अपशब्द वापरायला सुरुवात केली। त्यामुळे आमचे सुद्धा सदस्य जे होते त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे त्यानंतर जो काही प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी बघितला। हा अत्यंत निषेधार्ह, मुळात बोलताना वेगवेगळे शब्द आले, वेगवेगळे विषय आले, घोषणा आल्या, त्याच्यावरून जनतेने जे नाकारलंय त्याच्यावरती आला विषय। परंतु शेवटी कसं आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत, जे सत्य आहे ते स्वीकारायला हवं आणि मुळात त्याच्यावरून एवढा गदारोळ किंवा शिवीगाळ किंवा अपशब्द वापरण्याची गरज नाही।
तो जो काही विषय आला, घोषणाबाजी झाली, आमच्याही सदस्यांनी घोषणा दिल्या, त्यांच्याही सदस्यांनी घोषणा दिल्या आणि त्यामुळे बोलताना हा विषय आला. परंतु त्याच्यावरती इतक्या खालच्या पातळीवरती जाण्याची गरज नाही. आता तो विषय संपलेला आहे. सन्माननीय महापौर साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती वादावरती पडदा टाकलेला आहे. त्यामुळे आम्ही हा विषय पुढे वाढवू इच्छित नाही. परंतु लोकशाहीमध्ये आपला पराभव स्वीकारण्याची मानसिकता ही लोकांनी तयार करायला पाहिजे. बहुजन विकास आघाडीवाल्यांनी पण तयार करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. मुळात जर आपण सुरुवातीपासून सभेत असाल तर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठल्याही नगरसेवकांनी एकही घोषणा दिली नाही. सुरुवातीपासून बजेट मांडण्यापासून अनेक वेळेला बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आपल्या पक्षाचा आणि नेत्यांचा उदो केला. हे 4 ते 5 वेळा घडल्यानंतर ज्या वेळेला बुलेट ट्रेनचा विषय आला त्यावेळेला हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे, नरेंद्र मोदीजींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याचं एक केंद्र किंवा त्याचं एक आपलं स्टेशन हे नालासोपारा पूर्वेला होतंय, त्याला विरार स्टेशन नाव आहे. आणि ते झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये नरेंद्र मोदीजींच्या म्हणजे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदीजी ऐसा हो आणि भारतीय जनता पार्टी आणि भारत माता की जय या घोषणा दिल्या. याच्यामध्ये कुणालाही डिवचण्याचा, कुणाच्याही विरोधात नव्हता. तुम्ही तुमच्या नेत्यांच्या समर्थनात घोषणा दिल्या, आम्ही शांत राहिलो. मग आमच्या नेत्यांच्या घोषणा दिल्यानंतर तुम्हाला का ते लागावं, झोंबावं? तुम्ही तर 5-5 वेळा घोषणा दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी एकदा घोषणा दिली आणि तेही नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत, म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आहेत. त्यांची जर घोषणा दिली, भारत माता की जय घोषणा दिली, तर तुम्हाला का झोंबावं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यामुळे काय म्हणतात ते की सभागृहामध्ये हा जे काही झालं, महापौरांनी त्याच्यावरती पडदा पडलेला आहे. त्यामुळे तो विषय आता संपलेला आहे. आमच्यासाठी महत्वाचा विषय जो आहे तो प्रभाग समितीची रचना, ज्या बेकायदेशीरपणे प्रभाग समितीची महापालिकेनी म्हणजे तो तर तुम्ही ऐकलं असेल की शेवटच्या क्षणी म्हणजे ज्या वेळेला प्रस्ताव ठेवला त्यावेळेला सुद्धा सभासदांकडे गोषवारा नव्हता. सभागृह नेत्यांनी प्रस्ताव वाचून दाखवला, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी गटनेत्याकडे फक्त ती प्रत दिली. मुळात असं आहे की आपण बघितली रचना तर पूर्वेचा प्रभाग पश्चिमेच्या प्रभाग समितीला आणि एक पश्चिमेचा प्रभाग पूर्वेच्या प्रभाग समितीला, एक अनाकलनीय अशी रचना सगळीकडे झालेली आहे. तुम्ही आपण बघात तर काही ठिकाणी 12 आहेत, काही ठिकाणी 16 आहेत. मला हे कळलंच नाही की विरार पूर्वेचा एक प्रभाग विरार पश्चिमेला आणायचा आणि विरार पश्चिमेचा एक प्रभाग विरार पूर्वेला आणायचा. म्हणजे 2 प्रभाग समित्यामध्ये सलग विरार पूर्वेचे प्रभाग नाही आहेत. तर एकाच प्रभाग समितीमध्ये विरार पश्चिमेचा एक प्रभाग आहे, दुसऱ्या प्रभाग समितीमध्ये विरार पूर्वेचा एक प्रभाग विरार पश्चिमेला आहे. त्यामुळे अशी चुकीची आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी जी काही रचना केलेली आहे त्याचा आम्ही पर्यायी ठराव दिला आणि तो ठराव जो आहे तो सुद्धा आम्ही मांडलेला होता. या संदर्भात आम्ही जे काही तक्रार आहे ती नगर विकास विभागाकडे दिलेली आहे. आमची त्या ठिकाणी तक्रार झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती कारवाई होईल आणि हा जो काही ठराव केलेला आहे तो विखंडित होईपर्यंत भारतीय जनता पार्टीचा आम्ही सगळे त्यामध्ये काम करत राहू.